आज वार रविवार. म्हटलं दर्शिक बाहेर हिंडून यावं. मग आम्ही फिरायला बाहेर निघालो. अशा रस्त्यावर गाडी चालवण्याचा ड्रायव्हरला 15 वर्षाचा अनुभव होता. खरं तर आम्ही बनेश्वर इथे आलो होतो. गाईड काका म्हणाले, या मागच्या वर्षी बांधलेल्या रस्त्यावरून बिंदास चाला. गाड्या रस्ता खराब करतील. गाड्या अडवण्यासाठी वाटेत एक बॉडीगार्ड उभा होता. पण येथील वातावरण पाहून मित्र बावचळल्यावानी करायला लागला. खरं तर मंदिर खूप छान होते. प्रसन्न वातावरण होते. दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटलं. हा भूचर पाहून जलचर समाजात खळबळ उडाली. हा सहचर या जलचराकडून माफी मागून घेत होता. हे पाहून त्याचे मित्र नाराज झाले. मालक झोपलेले पाहून आमचा सहचर दुकान लुटायला चालला. पैसे नसल्याने आवडलं नाही म्हणाला. पुढे आम्ही उद्यान बघायला निघालो. हिरवेगार असून उद्यानात हिरवळ दिसत नव्हती. पाचबोटे दाखवून 2 जोर मारण्यात आले. तिथे एक ॲडव्हेंचर पार्क होतं, पण त्याचे रेट ऐकून आम्हाला आमची बेरोजगारी आठवली. मग काय इकडं तिकडं पाहत आम्ही पुढे निघालो. चालता चालता चकवा लागला. कुठं जावं ते कळत नव्हतं, पण रस्ता सापडला. तिथं एक धबधबा होता, पण तिथं जायला 2 रस्ते होते. तर आम्ही अवघड रस्ता निवडला, कारण मर्द. धबधबा बघण्यासाठी आमचा हा पर्यटक खूपच उत्सुक होता, पण त्याला माहीत नव्हते धबधब्यापेक्षा तर त्याची बुद्धी मोठी होती. वाह काय धबधबा! एवढा मोठा धबधबा पाहून शुद्धीवर यायला थोडा वेळ लागत होता. जाता जाता एक ऐतिहासिक गोष्ट सापडली. ही विहीर त्या लाकूडतोड्याची आहे, जिथं एक परी येऊन त्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड देऊन गेली. भावाला म्हटलं, मागं हो नाहीतर पडशीन. उगाच ताण.